शास्त्रीजींचं स्वागत करूया. शास्त्रीजी, रामकृष्ण हरी. महाभारताबद्दल आपण बोललो आणि व्यासांच्या प्रतिभेचं वर्णन असणारी ओवी जी आज आपण ऐकली, जैसे भानू तेजे धवळले, तर हे आम्हाला सांगा. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. भानू तेजे धवळले शृंगाराचा दृष्टांत आहे ज्ञानोबांचा. या प्रकरणामध्ये जे नवरस आहे त्यातला पहिला शृंगाराचा दृष्टांत आहे आणि जाणत्या लोकांसाठी आहे. ज्ञानोबा म्हणतात की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगणा अंगी. अंगणा अंगी ती ज्यावेळेस ती कुमारी लहान होती मुलगी त्यावेळेस पुरुषाचं आणि स्त्रीचं शरीर सारखंच दाखवलेलं आहे लहानपणी. पण स्त्री जेव्हा प्रथम वयसा काळी पहिल्या तारुण्यात येते, ज्ञानोबा म्हणतात 18 किंवा 16 तुम्ही ठरवा, वादात नाही पडत. पण तिचं पहिलं तारुण्य की प्रथम वयसा काळी लावण्य. लावण्य हा सुंदरतेचा प्रकार नाहीये. सुंदरता एक वेगळी असते आणि लावण्य एक वेगळं असतं. तारुण्याचं तेज ते चेहऱ्यावर येतं. ती दिसायला कशी तो भाग वेगळा आहे, परंतु लावण्य येतं. तिच्या अंगातून वेगळ्या वेगळ्या शरीराच्या भागातून लावण्य प्रकट होतं. प्रगटे जैसी आगळी अंगणा अंगी. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे महाभारतामध्ये वेगळ्या वेगळ्या पर्वातून वेगळ्या वेगळ्या अध्यायातून वेगळं वेगळं सौंदर्य प्रकट झालेलं. हे प्रगट होण्याचं कारण काय? व्यासांची बुद्धी. ती व्यासांची बुद्धी तरुण आहे आणि त्या तरुणींनी व्यासाच्या बुद्धीने आपल्या आवाक्याने आपल्या ताकदीनं संपूर्ण विश्वातले अर्थ एकत्रित केले. फार समजण्यासारखा विषय आहे. संपूर्ण विश्वाच्या म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला मी सांगतो, लेखक हा महान असला पाहिजे तर तुम्ही त्याचे ग्रंथ वाचावे. गरीब आहे, सामान्य आहे, कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या दृष्टांताचा तो बोलतोय, तो नाही लेखक. रिचनेस पाहिजे लेखनामध्ये, तर बौद्धिक श्रीमंती पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात भानू तेजे धवळले. संपूर्ण अंधारात असलेलं विश्व सूर्याच्या तेजाने उजाळलं आणि ते उठून दिसायला लागलं, खुलून दिसायला लागलं. तुम्ही निसर्गरम्य ठिकाणी जर गेलात आणि सूर्य नसेल आणि ढग असेल तर सौंदर्य झाकलं जातं, आणि ढग नसेल, वातावरण सुंदर असेल, सूर्यप्रकाश असेल तर सृष्टीने नवीन साडी घातल्यासारखं वाटतं. सृष्टीचं नव तारुण्य आल्यासारखं वाटतं सृष्टीला. तसं महाभारतामध्ये जेव्हा तुम्ही अध्ययन करायला येतात, ते जे विषय हाताळले जातात, ते असं वाटतं की ह्या बुद्धीने किती विषय तरुण केलेले आहेत. पुन्हा शब्द सांगतो, किती विषय तरुण केलेले आहेत. म्हणजे काळाच्या ओघात गडप झालेले विषय, मुरलेले विषय, थांबलेले विषय व्यासाच्या बुद्धीने त्यांना पुन्हा प्राणदान दिलेलं आहे आणि त्यांना ठळक ठळकपणे आणलेले पुढे. म्हणून या जगामध्ये कधीही जुने विषय बाहेर येत असताना प्रतिभा लागते त्याला. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आलेला आहे, कला आहे, चातुर्य आहे, अर्थ आहे. ज्ञानोबाने एक वेगळा विषय टाकलेला आहे. उपनिषद आहेत ना, ही 16तले सिद्धांत आहे. 16तले सिद्धांत, 16 ज्याला म्हणतो आपण, टच करू देत नाहीत कोणाला सिद्धांत, उपनिषदातले सिद्धांत. पण काय झालंय की आता वर्तमान काळात सुद्धा आपण पाहतो 16 काही राहिलेलं नाही. पण ते जे 16 आहे ते जरा बाजूला गेल्यामुळे ते लोकांपासून लांब जात, लोकांमध्ये मिक्स नाही होत. माऊली म्हणतात पुरती प्रतिष्ठे लागी सानीव धरुनी अंगी पुराणे आख्यान रूपी जगी भारत आले. खूप सुंदर अर्थ आहेत. 18 पुराण जे आहेत मोठमोठे 1 लाख श्लोक असणारे ते सानीव धरुनी अंगी. आणि आता एक परंपरा तुम्ही तुम्हाला सांगतो, उपनिषद जे 16 मध्ये होते ते आख्यान रूपाने
महाभारतामध्ये आले हा बरोबर. आणि महाभारतात येण्यापूर्वी ते पुराणामध्ये होते. म्हणजे तो क्रम लक्षात ठेवा. कळलं कळलं. उपनिषदातले सिद्धांत जे 16 म्हणून होते ते पुराणामध्ये आले. पुराणातले आपल्याला मान्यता मिळावी, कारण की आपला 1-1 लाखाचा विस्तार आहे. कुणी आपल्याला भविष्यात वाचणार नाही 18 पुराणांना. सानीव धरून आणणे म्हणजे उपनिषदातले सिद्धांत पुराणामध्ये आलेले, त्या पुराणाला जी एका काळात प्रतिष्ठा प्राप्त झाली होती, सानीव धरून आणली. लहानपण घेऊन व्यासाच्या बुद्धीला प्रार्थना केली, आम्हाला थोडीशी जागा महाभारतात द्या. पुराणे आख्यान रूपी जगी भारत आली म्हणून वर्णन करत असताना म्हणतात. आणि महाभारत असेल, पुराण असतील, हे सगळे उपनिषदातल्या सिद्धांताचा विस्तार आहे. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावं. उपनिषद हे पवित्र आहेत, 16 मधले आहेत. तेच सिद्धांत समजावेत म्हणून आख्यान रूपाने महाभारतात आली आणि पुराणात कथेच्या रूपात गेली आणि तीच महाभारतामध्ये आली. पुरतीये प्रतिष्ठे लागे, आपल्याला पूर्ण प्रतिष्ठा मिळावी म्हणून ते महाभारतामध्ये आले. ती व्यासाच्या बुद्धीची कमाल आहे. तसं पाहिलं तर 18 पुराण सुद्धा व्यासांचेच आहेत, पण ते स्वतंत्र विस्ताराचे आहेत. पण सगळे एकत्रित जर तुम्हाला भेटायचे असतील पार्टीमध्ये, तर ती पार्टी म्हणजे महाभारत. किती छान. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, महाभारती जे नाही ते नोहेच लोकी ती कुठेच नाही. येणे कारणे म्हणते पाही, व्यासोच्छिष्ट जगत पाही. हा एक शब्द व्यासोच्छिष्ट, जगद्गुरु, जगत्त्रय, तिन्ही जग हे व्यासानं उष्ट केलेलं आहे. म्हणजे जगातल्या सगळ्या संकल्पना हॉलिवूड सहित बॉलिवूडच्या व्यासाने उष्ट्या केलेल्या आहेत. वा वा वा. ऐसी जगी सुरस कथा, ज्ञानोबराय म्हणतात, ऐसी जगी सुरस कथा जन्मभूमी परमार्था. कोणी लिहिलेली? मुनी सांगे नृपनाथा जन्मेजया. जन्मेजयाला व्यास मुनींनी सांगितलेलं. म्हणजे 2 गोष्टी आहेत. भागवत जे आहे ते शुकदेवाने परीक्षितला सांगितलेलं आणि शुकदेवाचे जे वडील आहेत व्यास महर्षी, त्यांनी जन्मेजयाला सांगितलेलं. असं हे महाभारत आहे आणि हे सगळं व्यासाच्या बुद्धीची उपज आहे. म्हणून भानु तेजे ढवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, व्यास मती कवळिले आणि पुन्हा मिरवे विश्व. प्रथम वैसा काळी प्रत्येक आख्यान, प्रत्येक अलंकार, प्रत्येक रस उठून दिसतो. त्याचं नाव महाभारत आहे. किती छान. महाभारत, या महाभारतात सांगितलेली श्रीमद भगवद्गीता व्यासबुद्धी अर्थ आणि व्यासबुद्धीनं उपनिषदासहित आणलेले सगळे सिद्धांत. आणि हाच आधार घेत म्हणजे पुन्हा एकदा व्यासांचेच महती वर्णन करणारी जी ओवी आपण सुरुवातीला ऐकली ते पुन्हा एकदा ऐकू. भानुतेजे धवळले, भानुतेजे धवळले, भानुतेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळिले, मिरवे विश्व. भावार्थ ज्ञानेश्वरी हे विशेष सदर खरोखरच